चला, आवाज क्लिअर आहे का? जरा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. चला, आवाज क्लिअर आहे का? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. व्हॉइस क्लिअर असेल तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. व्हॉइस क्लिअर आहे? यस, ऑल क्लिअर. ठीक आहे. चला, आजचा जे सेशन असणार आहे आपलं ते भूगोलातील चालू घडामोडी या महत्वपूर्ण घटकाला कनेक्ट करतं. चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे भूगोलामध्ये चालू घडामोडी कसं, तर ऑब्विसली जे काही जिओ पॉलिटिक्स आहे किंवा ज्या काही वेगवेगळ्या सीमावाद आहे किंवा जे काही वेगवेगळे आंतरराष्ट्रीय करार असतात, या करारांसंदर्भात किंवा जे काही वेगवेगळे रस्ते आंतरराष्ट्रीय सीमा ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय सीमा लांघून वेगवेगळे रस्ते बनवले जातात. जसं चायना बनवत आहे पाकिस्तानमधनं चाबहार बंदरापर्यंत, म्हणजे पाकिस्तान चायना, पाकिस्तान मधनं बलुचिस्तान आणि बलुचिस्तान पासून थेट खाली पाकिस्तान आणि इराणच्या बाउंड्री पर्यंत, म्हणजे त्यांचा बेल्ट अँड इनिशिएटिव्ह नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्या माध्यमातून म्हणजे एक मोठा रस्ता बनवायचा आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट करायची. तर जे काही आंतरराष्ट्रीय रस्ते आहेत, आंतरराष्ट्रीय सीमा आहेत, जे काही बेटा आहेत, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय करार आहेत, जे काही जिओ पॉलिटिक्स आहेत, म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जसं जिओ पॉलिटिक्स चालतं, म्हणजे इथे चायनाचं वेटेज या आशिया खंडामध्ये वाढलं पाहिजे की भारताचं वाढलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमिकली, त्याच्यानंतर पॉलिटिकली जी स्ट्रॉंग आहे, जिओ पॉलिटिकली स्ट्रॉंग हा कोणता देश भविष्यात असणार आहे आणि सध्या कुठला देश आहे, या वेगवेगळ्या कन्सेप्टला अनुसरून तुम्हाला प्रश्न हे विचारले जात असतात. तर मग त्या अँगलला थोडासा विचार करून आजच्या सेशन मध्ये आपण विविध मुद्द्यांना धरून चर्चा करणार आहोत. आता सध्या भारत पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे आणि या भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या सुरुवातीचा जो पार्ट आपण पाहिला त्याच्यामध्ये ज्या वेळेस भारतावरती पहलगाम हल्ला पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केला, त्यात जवळपास 25-30 निष्पाप जे काही आपली भारतीय लोक होती त्यांना त्या ठिकाणी मारल्या गेलं. आणि त्याच्या नंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये थोडेसे इम्पॅक्ट जे आहे ते पडायला लागले. पाकिस्तान आणि भारताचे रिलेशन पुन्हा एकदा या माध्यमातून आणले गेले. हॅलो, हा चिन्ह हो, ते थोडस ते खालून ना ते काही ठेवला गेलं नाही कागद. तर मग आता होणार नाही पॉसिबल, ते हलेल नाही तर मग खाली गेलो तर मग हा ट्रायपॉड तसं ठेवतो मी, करतो मी ट्राय वेळेस. हो 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 हो. तर सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो चर्चेत आला होता विद्यार्थी मित्रांनो. भारत पाकिस्तान युद्ध सध्या सुरू आहे आणि भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यामागचा सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे पहलगामचा हल्ला होता. त्याच्या आधी देखील अनेक हल्ले झाले, उरीचा हल्ला झाला, त्याच्यानंतर वेगवेगळे हल्ले पाकिस्तानच्या माध्यमातून नेहमीच होत असतात. आणि हा जो आतंकवादी हल्ला झाला, या आतंकवादी हल्ल्याला निश्चितपणे आपण सिरियसली घेतलं, म्हणजे भारताने यावरती कडी ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातल्या सिंधू पाणी वाटप जो करार आहे 1960 साली झालेला, या पाणी वाटप कराराला रद्द करण्यासंदर्भात भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगळी भूमिका या ठिकाणी होताना दिसून येत आहे. आणि त्यातल्या तर यावरती मोठी चर्चा देखील चालू आहे. मग सिंधू पाणी वाटप करार जो सध्या चर्चेत होता आणि हा सिंधू पाणी वाटप करार मोडण्याचा भारताचा जो मानस आहे तो कशासाठी आहे, किंवा हा सिंधू वाटप करार जो आहे तो पाकिस्तान सोबत आपण 1960 साली का केला होता, त्याचे पाकिस्तानला काय फायदे आहेत, त्याचे काय तोटे आहेत, सिंधू पाणी वाटप करार जर आपण मोडला तर त्याचा इम्पॅक्ट हा पाकिस्तानच्या
अर्थव्यवस्थेवरती, कृषी व्यवस्थेवरती कसा पडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेमकं सिंधू पाणी वाटप करार आपण का करतो त्यामागचं एक सिंपल कारण सांगतो. भारतावरती पेहलगाम हल्ला जो केला तो खऱ्या अर्थानं सगळ्यांना माहिती की पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे की जो आतंकवादाला नेहमी सपोर्ट करत असतो किंवा आतंकवादाला नेहमी थारा देत असतो. मग जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर पाकिस्तानची इमेज ही फक्त आतंकवादी देश म्हणूनच आहे आणि त्यातल्या त्यात भारतावरती नेहमी कुरघोडा करण्यामध्ये पाकिस्तान हा नेहमी पुढे असतो. पाकिस्तानने केलेल्या चुकीमुळे, पाकिस्तानी भारतीय नागरिकांवरती केलेल्या हल्ल्यामुळे आणि त्यातल्या त्यात जात विचारून, धर्म विचारून त्यांनी त्या माणसांना मारलं आणि त्यातल्या त्यात तुमच्या देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही सांगा असं देखील तिथे सेंटेन्स तिथे वापरलं आणि नंतर मग आपल्या भारतीय जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्यानंतर भारतातील जे काही संरक्षण खाते आहे त्या तिन्ही संरक्षण खात्यांचा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि ऍक्शन मोडवर आपण येण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मग त्याच्यात मग सिंधू पाणी वाटप करार हा सध्या चर्चेत होता. सिंधू पाणी वाटप करार आपण मोडणार होतो किंवा भारतातून ज्या नद्या वाहत जातात पाकिस्तानमध्ये त्यांचं पाणी जे आहे ते जास्तीत जास्त पाकिस्तानला आपण देतो त्यावरती करार होता आणि पाणी जर आज आपण अडवलं तर पाकिस्तानच्या लोकांना किंवा पाकिस्तानला मारायची किंवा पाकिस्तान जिंकायची किंवा पाकिस्तानला हरवायची गरजच पडणार नाही आपल्याला. त्यांचं पाणी जरी बंद पडलं केलं तर ते आपोआप त्यांची इकॉनॉमी तिथेच ब्लॉक होऊन जाते किंवा त्यांचा इन्कम सोर्स जो आहे त्यांची जीडीपी जी आहे ती खऱ्या अर्थानं शेतीशी रिलेटेड आहे. आणि जर आपण हा करार जर सिंधू पाणी वाटप करार मोडला म्हणजे सिंधू नदी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या 5 महत्वपूर्ण नद्या, तर या 5 महत्वपूर्ण नद्यांमधल्या 3 महत्वपूर्ण नद्या आहेत की ज्यांचं पाणी जे आहे ते आपण जास्त अडवत नाही, त्याच्यातलं बरंचसं पाणी जे आहे ते पाकिस्तानला आपण वितरित करत असतो आणि बाकी 3 नद्यांवरती आपला पूर्णपणे हक्क आहे. तर या पाण्यासंदर्भातला हा करार आहे आणि जर आपण सिंधू नदी पाणी वाटप कराराचं जर उल्लंघन केलं आणि त्या कराराच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला जी पाणी पुरवठा करत होतो तो पाणी पुरवठा न करता पाणी जर आपण त्यांचं अडवून दिलं तर अक्षरशः भुकेले मरतील पाकिस्तानी लोक असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांची सगळी इकॉनॉमी जी आहे ती पूर्ण ऍग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहे आणि ऍग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी ज्यावेळेस असते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा सोर्स हा पाणीच असतो. वॉटर मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. वॉटर मॅनेजमेंट जर नसेल तर शेती हा म्हणजे काय म्हणू आपण असून देखील त्याचा काही बेनिफिट नाही, म्हणजे गौण असा विषय आहे. म्हणजे इथे काय आपलं इराण किंवा सौदी अरेबिया एक गल्फ कंट्री नाही की इथे आपल्याकडे रेती जरी असली किंवा शेती जरी नसली तरी इथून आपण जमिनीच्या पोटातनं पेट्रोल काढून विकणार. त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे त्यामागचं कारण काय तर त्यांच्याकडे डिझेल आणि पेट्रोल आणि क्रूड ऑइलचे साठे आहेत. तिथली जमीन त्याची वापराची जरी नसली फारशी तर त्यांना काही फारसा फरक पडत नाही. परंतु भारतात मात्र तसं सिच्युएशन नाहीये, पाकिस्तानमध्ये मात्र तसं सिच्युएशन नाहीये. तर हिमालयातून वाहणाऱ्या नद्यात जर नसल्या तर भारतामध्ये त्या लेवलची ऍग्रिकल्चर सिस्टम डेव्हलप झाली नसती. पाकिस्तानमध्ये देखील ऍग्रिकल्चर सिस्टम डेव्हलप झाली नसती. त्यामुळे या नद्यांमधलं पाणी जे वाहून येतं ते पाण्याचं वॉटर मॅनेजमेंट जे आहे ते करणं फार महत्वाचं आहे आणि ते त्या अनुषंगानं त्या माध्यमातूनच जे काही इकॉनॉमीवरती येते शेतीचं उत्पादन जे वाढतं आणि शेतीचं उत्पादन वाढून देशाचा जीडीपी जो ग्रो करतो तो पाकिस्तानचा खऱ्या अर्थानं या पाण्यावरतीच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे पंजाब प्रांत जर पाहिला तर पंजाब प्रांत जर आपण पाणी जर सोडलं नाही तर पंजाब प्रांत सुपीक कसं होणार, सगळं पाण्यावरतीच डिपेंड असणार आहे. त्याच्यामुळे हा करार जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण असा करार आहे त्यांच्यासाठी आणि या करारात जर आपण मोडला आणि हा करार मोडून जर आपण आपल्या पद्धतीनं पाकिस्तानला पाणी द्यायचं ठरवलं म्हणजे जेव्हा पाणी अडवायचं तेव्हा अडवायचं, जेव्हा अचानक सोडून द्यायचं तेव्हा सोडायचं, जे मोठ्या प्रमाणात ते फ्लड सुद्धा येऊ शकतो, महापूर सुद्धा येऊ शकतो, मोठ्या प्रमाणात ते दुष्काळ सुद्धा आपण पाडू शकतो. पण सिच्युएशन असं आहे की आपण पाणी जरी अडवू शकत असलो तरी एका लिमिट पर्यंत पाणी अडवू शकतो. कारण ज्या एरियामध्ये आपल्याला पाणी अडवायचं आहे त्या एरियामध्ये मुळात सगळा भूकंप प्रवण क्षेत्र आहे. तिथे काही बेसॉल्ट खडक नाहीये, म्हणजे तिथे त्या डोंगर रांगांमध्ये जर पाणी अडवलं तर ते सगळे मातीचे डोंगर आहेत किंवा तिथे काही खडक नाही मोठा असा मृदू म्हणजे असा काय म्हणू आपण जी काही मोठमोठी धरणं आपण आता महाराष्ट्रात पाहिली असतील तर तिथे नदीच्या पात्रामध्ये भिंत बांधली जाते आणि पाणी हे सगळं डोंगर रांगांमध्ये अडवलं जातं. ते डोंगर रांगा काही पाण्यामध्ये भिजून ओल्या होऊन ते काही त्याच्यामध्ये ते काय म्हणू आपण त्याची माती पूर्ण किंवा त्याचा गाळ नाही तयार होत. पण तिकडे तसं नाही. मात्र सिंधू नदी खोरा किंवा जम्मू काश्मीर वगैरे या खोऱ्याचा जर आपण विचार केला तर खालच्या साईडला जर आलो आपण तर तिथे पाणी जर अडवलं तर वरती माती त्या लेवलची नाही, भुसभुशीत अशी माती आहे. त्यानंतर बेसॉल्ट खडक नाही की तो खडक पाणी रोखून धरू शकेल आणि त्यातलं त्यात भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जर समजा इमर्जन्सी मध्ये समजा आपण डिझास्टर मॅनेजमेंटचाच पार्ट आहे, अचानक नैसर्गिक आपत्ती आली, भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर किती मोठा विनाश तिथे होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो आपण पाहिजे त्या लेवलवरती मोठमोठ्याने धरणं बांधू शकत नाही, पाहिजे त्या लेवलवरती मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा अडवू शकत नाही. पण अडवलं जरी समजा आपण तसं नियोजन जरी केलं
तर निश्चितपणे पाकिस्तान जो आहे तो पूर्णपणे तिथे संपू शकतो. म्हणजे आपल्याला तिथला आतंकवाद संपवायची गरज नाही. आपल्याला फक्त नुसतं आपण पाणी जर त्यांचं अडवलं तर ते आपोआप शांत होऊन जाते. तर अशा पद्धतीनं सिंधू पाणी वाटप जो करार आहे तो किती महत्वाचा आहे पाकिस्तानी जनतेसाठी, त्यामुळे यावरती सध्या चर्चा होते. आणि सिंधू पाणी वाटप करारावरती चर्चा होत असतानाच एक्झॅक्ट त्याच्या एक 10-15 दिवसानंतर, एक 8-10 दिवसानंतर म्हणूया आपण, लगेच मोठा हल्ला जो आहे तो इंडियन आर्मीने केलेला दिसून येतो. मोठ्या प्रमाणात युद्धाला त्या ठिकाणी पिंग फुटलं. भारतीय जे काही एअर फायटर्स आहेत ती डायरेक्टली पाकिस्तानच्या हद्दीत घुसली. 100 किलोमीटर हद्दीत घुसून त्यांनी त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, बंबार्डिंग केली, मोठमोठे ड्रोन्स हल्ले तिथे केले आणि ड्रोन्स हल्ले करून जवळपास त्यांची जी काही आतंकवादी ठिकाणं होती ती उद्ध्वस्त केलेली दिसून येतात. तर त्यामागे हेच महत्वपूर्ण कारण होतं, ते म्हणजे उरी अटॅकचं. आणि त्या उरी अटॅकच्या दरम्यान, त्यामागे कारण होतं पहलगाम अटॅकचं. आणि या पहलगाम अटॅकच्या दरम्यानच हा सिंधू नदी पाणी वाटप करार जो होता तो चर्चेत आला होता. तर कलम 370 हटवले आहे आपण, तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो रद्द देखील होऊ शकतो. त्याच्यानंतर येणाऱ्या काळखंडामध्ये पीओके, ज्याला आपण पाक व्याप्त काश्मीर म्हणतो, तो पाक व्याप्त काश्मीर देखील आपण घेऊ शकतो. किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये बनण्यापेक्षा आपण युद्धानंतर तर पाकिस्तानमधनं असं बलुचिस्तान जो प्रांत आहे तो वेगळा झालेला आपल्याला दिसून येतोय. तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्यावरती आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. आता सुरुवात करूया आजच्या लेक्चरला की सिंधू पाणी वाटप करार नेमका काय आहे, या कराराची पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर या कराराचे फायदे काय आहे, या कराराचे तोटे काय आहे, हा करार पाकिस्तानसाठी महत्वपूर्ण का आहे, आणि हा करार जर आपण रद्द केला तर तो पाकिस्तानसाठी किती धोकेदायक आहे हे देखील या ठिकाणी पाहूया. तर प्रस्तावना सुरुवातीला बघू. सिंधू पाणी वाटप करार जर आपण पाहिला तर तो भारत आणि पाकिस्तान यांच्या दोघांमध्ये हा एक जलवाटप करार आहे. 1960 साली झालेला हा जलवाटप करार आहे. या करारामुळे सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे न्याय्य आणि शांततापूर्ण वाटप करण्यात करण्यात ठरवण्यात आलेले आहे. आता सिंधू नदी प्रणाली म्हणजे जी सिंधू नदी, फक्त सिंधू नदी संदर्भातला नाही चर्चा. सिंधू नदी इंडस व्हॅली खोरा आहे, म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामधील ज्या काही नद्या आहेत, सिंधू नदी एक आणि त्याच्या सोबत असणाऱ्या 5 सिंधू नदीच्या उपनद्या, तर या नद्यांच्या पाणी वाटपा संदर्भातला हा वाद आहे. तर ही पाणी वाटप जी प्रणाली आहे सिंधू नदी खोऱ्यातील, तर ही पाणी वाटप प्रणाली शांततापूर्ण मार्गाने, त्याचबरोबर न्याय पद्धतीने, म्हणजे कुठल्याही प्रकारे पाकिस्तानवर देखील न्याय झाला नको पाहिजे, अन्याय नको झाला पाहिजे, आणि भारतावरती देखील अन्याय नको झाला पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर समजा जास्तीत जास्त पाणी पाकिस्तानमध्ये आपण सोडलं नाही तर पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडू शकतो. आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त पाणी जर आपण अडवलं तर आपल्याकडे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. येत्या लक्षात. तर पाणी सोडणं देखील गरजेचं आहे आणि पाणी अडवणं देखील जास्त हे चुकीचं आहे. ते कुठेतरी बॅलन्स असलं पाहिजे, म्हणजे न्याय असं असलं पाहिजे. यावरती तोडगा काढण्यासाठी खऱ्या अर्थानं भारत, पाकिस्तान आणि वर्ल्ड बँक यांच्यामध्ये हा करार झाला होता. IMF ने, वर्ल्ड बँक. बऱ्याच जणांना काही ठिकाणी IMF असं लिहिलेलं होतं काही आर्टिकल्स मध्ये, तर तसं नाही. तर IMFच्या ऐवजी तुम्ही तिथे वर्ल्ड बँक उल्लेख द्यायचा. तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ज्यावेळेस हा करार झाला त्यावेळेस वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली, आणि वर्ल्ड बँकेने मध्यस्थी करून हा पाणी वाटप जो करार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्शलिटी होऊ नये, याला झुकतं भारतालाही नको आणि पाकिस्तानलाही नको. आणि भारताने जे काही या नद्यांचं पाणी आहे ते पाकिस्तानसाठी सोडावं, या संदर्भात हा करार या ठिकाणी करण्यात आला. आता वर्ल्ड बँकेची मध्यस्थी झाली. कराराचा इतिहास सांगतो की वास्तविक गरज 1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झालेली तेव्हा सिंधू नदी प्रणाली भारतातून उगम पाहून पाकिस्तानमध्ये जाते. आता सगळ्यांना माहिती असेल की सिंधू नदीचा उगम जो आहे मानस सरोवरती आहे. सिंधू नदी वरतून उगम पाहून, आता मॅप इथे नाहीये, मॅप आपण घेतला नाही आज. सिंधू नदी ज्यावेळेस वरतून उगम पावते ते उगम पावत भारतातनं तिचा प्रवाह जातो डायरेक्ट सरळ पाकिस्तानमध्ये. गंगा नदीपेक्षाही मोठी असणारी अशी महत्वपूर्ण नदी आहे सिंधू नदी. आणि सिंधू नदीच्या खालीच रावी, चिनाब, तिस्ता, झेलम वगैरे ह्याच्या काही 5-6 नद्या आहे. या 5-6 नद्या देखील वाहत येतात काश्मीरमधनं आणि नंतर त्या पुढे चालून पाकिस्तानात जातात आणि प्लस सिंधू नदीलाच मिळतात. तर मग या नद्या ज्या आहेत या नद्यांच्या पाणी वाटपाला ओव्हरऑल, म्हणजे सिंधू नदी त्याच्यासोबत असणाऱ्या 5 महत्वपूर्ण उपनद्या, त्या ओव्हरऑल 6 नद्यांच्या मिळून तो एक करार आहे सिंधू नदी पाणी वाटप करार. म्हणजे फक्त तो सिंधू नदी पुरताच मर्यादित नाहीये, सिंधू नदी सोबत असणाऱ्या नद्यांचा समावेश देखील त्यामध्ये आहे. तर भारतातून उगम पावणारी ही नदी पाकिस्तानात जाते आणि त्यामुळे पाण्याचा स्रोत भारताकडे होता आणि उपयोग मात्र पाकिस्तान करत होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पाणी वाटप करार यावरून संघर्ष निर्माण झाला. आता नदी तर उगम भारतात पावते, परंतु ती पाणी वाहून जातं आणि त्याचा फायदा, बेनिफिट जो आहे तो कोणाला होतो? पाकिस्तानला होतो. भारताला त्याचा काय फायदा होतोय?
भारताने काय ठरवलं होतं की आम्ही इथे मोठमोठी धरणं बांधू, आम्ही या नदीचा बेनिफिट घेऊ, कारण उगम आमच्या इथे पावतोय आणि नदीनं वाहून तुमच्या पाकिस्तानमध्ये जाते आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळतोय. पंजाब प्रांत असेल, सिंध प्रांत असेल, हा सुपीक होण्यामागचं कारणच मुळात ते आहे की सगळी यांची इकॉनॉमी जी आहे पंजाब प्रांताची आणि सिंध प्रांताची पूर्णपणे इट्स डिपेंड ऑन वॉटर मॅनेजमेंट. जे काही सिंधू नदीचं पाण्याचं मॅनेजमेंट आहे त्यांनी जर व्यवस्थित केलं तर त्यावरतीच त्यांची जे ऍग्रिकल्चर आहे ते डिपेंड असतं आणि ऍग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी त्यांची असल्यामुळे, ऍग्रिकल्चर बेस्ड अर्थव्यवस्था असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जर नसेल तर अडचणी येऊ शकतात. त्यांच्याकडे काही आयटी पार्क नाहीये, त्यांच्याकडे काही फार असे इनोव्हेटिव्ह आयडियाज नाही किंवा त्यांच्याकडे असे काही वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस डेव्हलप नाहीये की त्यांना त्या ठिकाणून वेगळ्या पद्धतीने इन्कम सोर्स निघेल. म्हणजे मुळात आपण जर पाहिलं तर पाकिस्तान आणि सिंध प्रांत जमीन सुपीक आहे, नद्यांच्या पाण्याचे मोठी मोठी खोरी आहेत, नद्यांची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि सुपीक आणि गाळयुक्त जमीन असल्यामुळे तिथे गहू असेल, तांदूळ असेल किंवा महत्वाची जी काही पिकं आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होताना दिसून येतं आणि हे उत्पन्न होत असल्यामुळे इथे बेनिफिट त्यांना असतो. अशा पद्धतीनं या प्रणालीच्या माध्यमातून भारतामध्ये जी नदी उगम पावते त्या नदीचा फायदा भारताला व्हावा, त्या पाण्याचं वाटप नदी भारताला देखील मिळावं, त्याचा बेनिफिट भारताला देखील मिळावा, अशी देखील त्यावेळेस चर्चा करण्यात आली होती. म्हणजे नदी पाण्यात, नदी जिथून व्हायला सुरुवात करते आणि जिथे संपते तर तिचा उगम भारतात आहे, पण भारताला बेनिफिट नाही. पूर्ण पाणी जर समजा डायरेक्ट वाहून पाकिस्तान जात असेल तर मग भारतीयांनी धरण का बांधू नये, भारतीयांनी ते पाणीचं युटिलायझेशन का करू नये, हा देखील एक महत्वपूर्ण मुद्दा होता. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आणि याच्यावरती तोडगा निघण्यासाठी हा सिंधू पाणी वाटप करार झाला दिसून येतो आणि या पाणी वाटप करारावर नेहमी आपल्याला संघर्ष होताना देखील या ठिकाणी दिसून येतो. तर मुद्दे काय आहे तर संभाव्य युद्धाची स्थिती, पाणी वाटपाचा मुद्दा इतका गंभीर झाला की युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि मध्यस्थीनंतर मग वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांमध्ये करार झाला. आता युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, ऑब्व्हियसली निर्माण झाली होती आणि नंतर मग 1962चं भारत पाक युद्ध असेल, 1965चं भारत चीन युद्ध असेल, सॉरी 62चं भारत चीन आणि 65चं भारत पाकिस्तान ही युद्ध निश्चितपणे त्यावेळेस झाली देखील, परंतु हे युद्ध होण्यामागच्या अनेक छोटी मोठी कारणं देखील होती. तर ती कारणं या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मध्यस्थीनंतर वर्ल्ड बँकेच्या या ठिकाणी सोल्युशन काढण्यात आलं आणि दोघी देशांमध्ये महत्वपूर्ण करार झाला 11 सप्टेंबर 1960 रोजी. या 11 सप्टेंबर 1960 रोजी या करारावरती दोघी देशांनी स्वाक्षऱ्या केल्या, करार झाला, कॉम्प्रोमाइज झालं. कॉम्प्रोमाइज काय झालं तर पाणी वाटप कशा स्वरूपात असेल भारताला आणि पाकिस्तानला, अशा स्वरूपातला हा सिंधू पाणी वाटप करार होता. यामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अय्यूब खान होते आणि वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष हे देखील मध्यस्थ म्हणून या ठिकाणी होते. तर फील्ड मार्शल अय्यूब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून इथे करार झालेला दिसून येतो. आता कराराची ठराविक वैशिष्ट्य काय होती तर पश्चिमेकडून ज्या काही नद्या येतात त्या पश्चिमेकडून येणाऱ्या नद्या ज्या आहेत सिंधू आहे, झेलम आहे, चिनाब आहे, या 3 नद्या ज्या आहेत ते बहुतांश पाणी पाकिस्तानमध्ये वाहून नेतात. कारण या सरळ जम्मू काश्मीरमध्ये उगम पावतात. म्हणजे आपण आता भारताचा नकाशा इथे मला ऍक्च्युली काढता येणार नाही, आपण जर काढायचं म्हटलं सिंपल, आपण आता हा असा नकाशा जो आहे इथे मला नेमकं नकाशा येते. तर सिंधू नदी इकडे उगम करून पाकिस्तानात जाते, त्याच्यानंतर इथे चिनाब, सॉरी झेलम, त्याच्यानंतर चिनाब आणि पुढे सिंधू नदीला नद्या मिळतात या सगळ्या पाकिस्तानमध्ये जातात. तर सिंधू नदी, झेलम आणि चिनाब यांचं बहुतांश जे काही पाणी ते पाकिस्तानाला देण्यात आलं आणि नंतर पूर्वेकडे जे रावी, ब्यास आणि सतलज नदी या नद्यांच्या पाणी वाटपावरती पूर्णपणे हक्क जो आहे तो भारताचा सांगण्यात आला. आता बहुतांश पाणी इथे म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, बहुतांश पाणी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बहुतांश पाणी म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी सांगितलं आहे, बहुतांश पाणी म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं आहे की चिनाब नदीचं, झेलम नदीचं आणि सिंधू नदीचं पाणी जे असेल ते जास्तीत जास्त पाणी जे आहे ते कसं कोणाला द्यायचं, ते द्यायचं पाकिस्तानला, कमीत कमी पाणी भारताने वापरायचं आणि मात्र पुढच्या ज्या 3 नद्या आहेत त्या खालच्या साईडला म्हणजे दक्षिणेच्या साईडला त्यामध्ये रावी येते, त्याच्यानंतर व्यास येते आणि सतलज येते. तर रावी, व्यास आणि सतलज या नद्यांवरती मात्र पूर्णपणे हक्क जो असेल तो कोणाचा असेल, भारताचा असेल. म्हणजेच भारताला पूर्णपणे पाणी वापरण्याचा अधिकार असेल आणि पुढच्या ज्या वरच्या 3 नद्या आहेत सिंधू, चिनाब आणि रावी या 3 नद्यांचं पाणी जे आहे ते जास्तीत जास्त बहुतांश पाणी असं म्हटलं. बहुतांश म्हणजे जर समजा 100% पाणी असेल तर 100% 60-70% पाणी पाकिस्तानला समजा आणि बाकीचं उरलेलं भारताने वापरावं, असा करार होता.
आणि पुढच्या खालच्या ज्या 3 नद्या आहेत त्यावरती मात्र पूर्णपणे हक्क जो आहे तो भारताचाच असेल. अशा संदर्भातला हा एक महत्वपूर्ण करार झाला. त्यानंतर भारताला पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मर्यादित वापरण्यासाठी, जसे की सिंचन, त्याच्यानंतर घरगुती पाणी सिंचन असेल, घरगुती पाणी वापर असेल आणि जलविद्युत निर्मिती असेल, यासाठी परवानगी देण्यात आली. आता पश्चिमेकडील नद्या म्हणजेच सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांचं पाणी भारत वापरू शकतो, परंतु तो वापरण्यासाठी त्याला डोमेस्टिक वापर म्हणजे घरगुती वापरासाठी, त्याच्यानंतर शेतीसाठी सिंचन असेल याच्यासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी पाणी वापरू शकतो. याच्या पलीकडे भारत पाणी वापरणार नाही. कोणत्या नद्यांचं? तर सिंधू, झेलम आणि चिनाब. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ती सिंधू नदी येते, सिंधू, त्याच्यानंतर दुसरी येते झेलम, तिसरी येते चिनाब, चौथी येते रावी आणि पाचवी येते सतलज. तर असा क्रम आहे या नद्यांचा, बरोबर. नकाशानुसार जर आपण पाहिलं तर भारताचा जो नकाशा आहे जम्मू काश्मीरचा, या जम्मू काश्मीरच्या नकाशामध्ये जर पाहिला तर हा सिक्वेन्स आहे. तर मग पुढच्या ज्या पूर्वेकडे वाहणाऱ्या 3 नद्या आहेत, सिंधू, झेलम आणि चिनाब, म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं बहुतांश पाणी पाकिस्तानला असेल, परंतु भारत मात्र सिंचनासाठी पाणी वापरू शकणार, घरगुती वापरासाठी पाणी वापरू शकेल आणि जलविद्युत निर्मितीसाठी पाणी वापरू शकेल अशा स्वरूपाची परवानगी मिळाली. आणि त्याच्यानंतर पुढच्या खालच्या नद्या ज्या आहेत रावी, व्यास आणि सतलज, म्हणजे खालच्या साईडच्या, दक्षिणच्या साईडच्या, याच्यावरती पूर्णपणे हक्क आपला सांगण्यात आला. इथे टायटल तुमचं क्लिअर झालं असेल असं निश्चितपणे सांगतोय मी. पुढे भारत त्यावर साठा निर्माण करू शकत नाही किंवा पाणी वळू शकत नाही. मात्र या करारामध्ये ज्या पूर्वेकडील नद्या आहेत, या पूर्वेकडील नद्यांचं पाणी भारत वापरू शकतो, जलविद्युत निर्मिती करू शकतो, सिंचन निर्मिती करू शकतो आणि घरगुती वापर करू शकतो, पण त्या नद्या मात्र वळू शकत नाही, त्यांचा प्रवाह मात्र वळू शकत नाही असं क्लिअर मेन्शन केलं. आणि भारत त्यावरती साठा निर्माण करू शकत नाही. म्हणजे काय? तर तुम्ही सिंचनासाठी पाणी वापरा, घरगुती वापरासाठी पाणी वापरा, जलविद्युत निर्मिती करा, मात्र तुम्ही धरणं बांधू शकत नाही. आणि धरणं बांधू शकत नाही. त्याचबरोबर नदी जोड प्रकल्प नावाचा एक उपक्रम आपण बऱ्याच ठिकाणी वापरताना बघतो, धरणे आणि त्यानंतर नदी जोड प्रकल्प, हे 2 प्रकल्प मात्र तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की सिंधू नदीचं पाणी आहे किंवा झेलम किंवा चिनाबचा डायरेक्ट प्रवाहच आपल्याला वाकवून टाकायचा किंवा फिरून टाकायचा दुसऱ्या साईडला, त्याचं पाणी वळवायचंय, किंवा झेलमचं पाणी जे आहे ते डायरेक्ट रावीमध्ये सोडायचंय, किंवा चिनाबचा असेल किंवा सिंधूचा असेल, याचा जो पाकिस्तानमध्ये वाहून जाण्याचा पाण्याचा मार्ग आहे तो डायरेक्ट बदलायचा आहे, तर तो मार्ग बदलून एखाद्या मार्गामध्येच तिथे धरण बांधायचं आहे. ते 2 हक्क मात्र त्या ठिकाणी भारताला देण्यात आली. मग गोची इथे काय झाली, तर पाकिस्तानला वेटेज इथे त्या 3 नद्यांच्या संदर्भात मिळालंच, परंतु भारताला धरण सुद्धा बांधता जर येत नसेल आणि त्यातल्या त्यात भारताला नदी जोड प्रकल्प म्हणजे नद्यांचं प्रवाह देखील ओळखता येत नसेल, तर मात्र इथे अडचण निर्माण होते. कारण आपल्या देशात जर उगम पावणाऱ्या नदी असेल तर आपण नदी जोड प्रकल्प का नाही करायचा? शेनाबचं पाणी रावीमध्ये, रावीचं पाणी सतलजमध्ये का नाही सोडायचं? किंवा कोणत्या नदीवरती आपण रस्त्यामध्येच त्या नदीवरती धरण का नाही बांधू शकत? तर हे जे होते तर करारामध्ये मेन्शन करण्यात आलं. आता आपण जर नदी जोड प्रकल्प करायचं ठरलं आणि धरणं बांधायचं ठरवलं सिंधू करारात, त्यासाठी आपल्याला मोडावं लागणार. सिंधू करार 1960 साली जो झाला होता वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनं, तो करार जर आपण मोडला आणि तो करार मोडून आपण जर या 3 नद्यांवरती धरणं बांधायचं म्हटलं आणि ते मोठमोठे प्रोजेक्ट सुरू करायचं म्हटलं किंवा एखाद्या नदीचं पाणी वळवायचं म्हटलं, तर इमॅजिन करा तुम्ही म्हणजे पाकिस्तानची स्थिती कशी होऊ शकते. पाकिस्तानमध्ये भयंकर मोठा दुष्काळ पडू शकतो, किंवा पाकिस्तानमध्ये दुष्काळ जरी नाही पडला तरी अति पावसाच्या वेळेस धरण बांधल्यानंतर धरणातलं पाणी किंवा जलसाठा ज्यावेळेस सोडलं जाईल त्यावेळेस पाकिस्तानमध्ये अक्षरशः हाहाकार माजेल. म्हणजे झेलम, चिनाब आणि सिंधू नदीवरती जर आपण धरणं बांधले आणि धरणं बांधून अचानक जर पाणी मोठ्या महापुरामध्ये अचानक पाणी सोडून जर दिलं तर अर्धा पाकिस्तान पाण्यात जाऊ शकतो, इतकी मोठी समस्या तिथे निर्माण होऊ शकते. इथे लक्षात, पूर्ण शेती त्यांची, पूर्ण अर्थव्यवस्था नेस्तनाबूत होऊन जाऊ शकते. म्हणून भारताला या करारामध्ये त्यांनी असं अडकवलं की भारत पाणी वापरू शकतो, घरगुती वापरासाठी जलविद्युत निर्मिती करू शकतो, सिंचनासाठी वापरू शकतो, परंतु धरणं बांधू शकणार नाही आणि नद्या बांधू शकणार नाही, नद्या जोडू शकणार नाही. आणि हा करार जर आपण आजही मोडला तर पाकिस्तानचा कार्यक्रम पूर्ण वाजू शकतो किंवा पाकिस्तान पूर्णपणे नेस्तनाबूत आपण करू शकतो. दुष्काळ, ओला दुष्काळ पडून किंवा कोरडा दुष्काळ पडून, सिंपल आहे. त्यामुळे भारत सरकार या करारावरती सध्या मोठ्या प्रमाणात विचार करताना दिसून येत आहे. पुढे बघूया पाकिस्तानच्या. आता पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवरती पूर्ण पाण्याचा हक्क आहे.
त्यामुळे पाकिस्तानची जी शेती आहे आणि पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला दिसून येतो. म्हणजे त्यांची पूर्णपणे डिपेंडन्सी जी आहे, निर्भरता जी आहे, ती पूर्णपणे डिपेंडन्सी किंवा निर्भरता ही कशावरती आहे? इट इज डिपेंड ऑन सिंधू वॉटर ट्रीटी. जर सिंधू वॉटर ट्रीटी झाली नसती किंवा या नद्या जर भारतातून वाहून गेल्या नसत्या तर आज पाकिस्तान पूर्ण वाळवंट राहिलं असतं. त्यांची अर्थव्यवस्था पूर्ण झिरो राहिली असती. सिंध पंजाब प्रांत सोडला तर पाकिस्तानकडे आहे तरी काय? त्यातल्या त्यात खालचा जो बलोचिस्तान प्रांत आहे, तर बलोच लोक जे आहेत ते म्हणतात की आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे आणि जवळपास तिथे त्यांचे पंतप्रधान सुद्धा एक सेपरेट पंतप्रधान निर्माण झाले. त्यांची स्वतःची एक स्वतंत्र आर्मी निर्माण झालेली आहे. बलुचिस्तान असाही तिथनं फुटणार नाही येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये. आय थिंक जवळपास त्याच्या संदर्भातल्या वाटचाली देखील झाल्या. तर एवढा असताना पाकिस्तान देश जो आहे त्याचा पंजाब आणि सिंध प्रांत जर आपण सोडला, इकडनं नद्या वाहणारे सिंधू, झेलम, चिनाब, रावी ज्या नद्या वाहून येतात त्यांच्यामुळे हा प्रदेश सुपीक बनतो. त्याच्यानंतरचा हा जो खालचा पार्ट आहे ज्याला आपण बलोच म्हणतो, काय म्हणतो आपण? बलोच, किंवा आपण त्याला बलुचिस्तान असं म्हणतो. तर हा बलुचिस्तान जो देश आहे जो पाकिस्तान मधनं वेगळा व्हायचं म्हणतोय, तर मुळात बलोच जे लोक आहेत ते बलोच लोक मुळात हे मराठीच आहेत. त्यामागचं कारण सिंपल आहे. अहमद शाह अब्दाली जे अब्दालीचं युद्ध झालं, तर अब्दालीच्या त्या युद्धामध्ये जे मराठे तिथे अडकले होते, जसं पानिपतच्या युद्धामध्ये हरियाणामध्ये पानिपतचं युद्ध झालं, त्याच्यात अनेक मराठे जखमी झाले आणि बरेच मराठे त्याच ठिकाणी हरियाणात स्थायी झाले. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी बलोच मराठे आहेत जे स्वतःला भारतीयच म्हणतात, जे पाकिस्तानचा पार्ट स्वतःला मानतच नाही. तर हे बलोच मराठे या पाकिस्तान मधनं वेगळे व्हायचं मत आहे आणि हा बलोचिस्तान निर्माण होणार आहे. इथे लक्षात. आणि वरती पाकिस्तान राहतो तरी काय मत येतं लक्षात. तर त्यांचं पूर्णपणे शेती आणि पिण्याच्या पाण्याची निर्भरता जी हा सिंध आणि पंजाब प्रांत यांच्यावरची निर्भरता ही पूर्णपणे कशावरती आहे? तर या नद्यांवरती डिपेंड आहे. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना या ठिकाणी होऊ शकतो. यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता संधी आणि सल्लामसलत दोन्ही देशांमध्ये स्थायी सिंधू आयोग, परमनंट इंडस कमिशन ही स्थापना करण्यात आली आणि आयोगात दरवर्षी 2 वेळा बैठक होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाद जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी मीटिंग होतात, परंतु या मीटिंग मधनं सोल्युशन काही होत नाही. भारताच्या मागण्या वेगळ्या आहेत, पाकिस्तानच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्यातल्या त्यात या करारामध्ये वर्ल्ड बँकेने इंटरफेअर केलं असल्यामुळे त्यातलं युनो असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, हे ज्यावेळेस मध्यस्थी करतात त्यावेळेस जुन्या करारा अनुसरूनच काही बाबींवरती चर्चा केली जात असतात. परंतु हा करार जर निश्चितपणे भारताने मोडला तर याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला बसू शकतो आणि पाकिस्तान पूर्णपणे नेस्त नाबूद होऊ शकतो. इथे लक्षात. तर अजून पुढे जर सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये जलसंघर्ष जो आहे याचं जर आपण पाहिलं तर भारत पाकिस्तानमध्ये या पाणी वाटपावर मोठा संघर्ष होताना दिसून येतो. आता तो टाळायचा असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जगातील जे आंतरराष्ट्रीय जलवाटप करार आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण करार म्हणून याच्याकडे ओळखलं जातं. हा करार म्हणजे काय फक्त सिंधू नदी वाटप करार भारत आणि पाकिस्तान मध्ये झाला असं नाही, असेही वाद अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये याच्या आधी आहे. आणि या न्यायनिवाड्यासाठी इतर देशातील या नदी वाटप कराराचा संदर्भ घेतला जातो. जे असं नाही की फक्त भारतातून नद्या वाहून येतात आणि पाकिस्तानमध्ये जातात. आपणच काहीतरी असा युनिक करार केला आहे. जगात देखील अनेक वेगवेगळे देश आहेत, तिथे देखील असेच प्रॉब्लेम आहे की कुठल्या तरी देशात नदी उगम पावते आणि कुठल्या तरी देशात नदी वाहून जाते. तर मग अशा ठिकाणी सुद्धा अशा स्वरूपाचे पाण्याच्या न्याय वाटपा संदर्भात करार झालेले आहे आणि त्याच्यामुळे हा एक महत्वपूर्ण करार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहिला जातो. आता राजकीय शांतता युद्धजन्य परिस्थितीतही या कराराचे पालन आतापर्यंत झालेले आहे. आतापर्यंत हा करार मोडण्यात आलेलाच नव्हता किंवा या करारावरती चर्चा झाली नव्हती. म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं 62चं, 72चं युद्ध झालं, 65, 62, 72, कारगिल झालं, पुरी नंतर आपण एअर स्ट्राईक केली, छोटे मोठे युद्ध आपले त्यांच्यासोबत सुरूच असतात. परंतु इतक्या साऱ्या युद्धांमध्ये म्हणजे आपण अक्षरशः पूर्व पाकिस्तान जो होता त्या पूर्व पाकिस्तानला आपण बांगलादेश निर्माण केलं पूर्व पाकिस्तानमधनं. म्हणजे पाकिस्तान आताचा जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशला आधी पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं. तर तो पाकिस्तान पूर्णपणे आपण मुक्त केला आणि पाकिस्तान मुक्त करून सुद्धा त्या काळात सुद्धा हा सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो मोडला गेला नव्हता. त्याच्यावरती चर्चा झाली नव्हती. आतापर्यंत एवढ्या वेळेस युद्ध झाले असतील भारत पाकिस्तानमध्ये, इतके क्लाशेस झाले, इतके वादविवाद झाले, इतके वेळेस सीज फायरचं उल्लंघन केलं, एवढं होऊन सुद्धा, इतके 3-4 युद्ध होऊन सुद्धा
अजूनपर्यंत सिंधू पाणी वाटप करार मोडलेला नव्हता किंवा त्या मोडण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नव्हती. आणि येणारा युद्ध जे येणाऱ्या काळात हे फक्त पाण्यावरनं होऊ शकतं असं अनेक लोकांचं भाकीत आहे. त्याची ही सुरुवात आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण सिंधू पाणी वाटप करार जर आपण मोडला आणि मोडून जर आपण त्यावरती धरणं बांधली किंवा आपण ठरवलं पाकिस्तानला यांना युद्ध न करताच मारायचं, तर निश्चितपणे पूर्णपणे पाकिस्तानला आपण संपवून टाकू शकतो. अशा पद्धतीने हा सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पाकिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानला त्याचा बेनिफिट जास्त आहे आणि भारताला नाही, पण परंतु भारताने जर हा करार मोडला तर निश्चितपणे त्याचा आउटपुट वेगळ्या पद्धतीने मिळू शकतो. आता राजकीय शांतता तर युद्धजन्य परिस्थितीत अजूनपर्यंत हा करार मोडला नाही. भारताने झेलम आणि चिनाब नद्यांवरती जलविद्युत प्रकल्प जसे की किशनगंगा असेल, त्याच्यानंतर राटले असेल हा उभारण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावर पाकिस्तानने आतापर्यंत आक्षेप घेतलाय. याच्या आधी कुठलेच प्रकल्प आपण उभारले नाही, परंतु आता त्याला सुरुवात आपण केलेली आहे. परंतु त्याला पाकिस्तान मात्र विरोध करत आहे. आता किशनगंगा प्रोजेक्ट जर आपण बांधला तर निश्चितपणे पाणी जे आहे ते अडवलं जाणार आणि पाणी जर अडवलं तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हा करारच मुळात त्याच्यासाठी केला होता की हा करार जर केला तर या कराराच्या अंतर्गत कुठलाही जलविद्युत प्रकल्प बांधता येणार नाही असं करारामध्ये मेन्शन केलेलं होतं. त्याचबरोबर कुठलाही नदीजोड प्रकल्प म्हणजे नद्यांचं पाणी वळवता येणार नाही हे देखील या करारामध्ये मेन्शन होतं. आणि कुठेतरी किशनगंगा प्रकल्प इथे बांधून चिनाब नदीवरती बांधून हा किशनगंगा प्रोजेक्ट बांधून हा करार मोडण्याचा प्रयत्न होत आहे अशा प्रकारचा सूर पाकिस्तानकडनं उगवला जात आहे. परंतु भारत यावरती सोल्युशन काढायला तयारच नाही, कारण किशनगंगा प्रोजेक्ट हा भारतीयांसाठी महत्वाचा आहे. कारण जलविद्युत निर्मिती जर करायची असेल तर किशनगंगा सारखा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त, त्याच्यानंतर पाणी वाटपासाठी भारतामध्ये अत्यंत उपयुक्त असा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रोजेक्टला एक महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानने वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने विनंती केली, पण भारताने काही वेळा विशेषतः उरी हल्ल्यानंतर या कराराचे पुनरावलोकन करण्याचा इशारा दिला. म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला, उरी हल्ला केला, त्या उरी हल्ल्याच्या वेळेस भारताने पुन्हा पाकिस्तानला दाखवून दिलं की हे पाकिस्तानियों हम सिंधू नदी करार जो है वो मोडने वाले हैं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाणी मिळणार नाही. याच्या आधी आम्ही अनेक प्रॉब्लेम फेस केले, तुमचा आतंकवाद खूप याच्या आधी बऱ्याच वेळेस सहन केला, परंतु आता याच्यानंतर मात्र तसं होणार नाही, कुठले कॉम्प्रोमाइज होणार नाही, आम्ही हा करार मोडणार आहोत असं उरीच्या अटॅकच्या वेळेसच भारताने दाखवून दिलं होतं. पण पुन्हा एकदा पहलगामला जो अटॅक झाला, या पहलगामच्या अटॅक नंतर मात्र भारताने हे स्टँड घेतलेलं दिसून येतं आणि पूर्णपणे पाकिस्तानला या ठिकाणी ब्लॉक केलं इथे दिसून येतं. तर अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण भूमिका इथे भारत घेताना दिसून येत आहे. निष्कर्ष काळाचा म्हटलं तर सिंधू पाणी वाटप करार भारत पाकिस्तान मधील एक महत्वपूर्ण शांततापूर्ण आणि दीर्घकाळापासून टिकत आलेला हा करार आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जलसंपत्तीचा न्याय वाटा मिळतो. मात्र बदलत्या राजकीय पद्धती आणि हवामानीय परिस्थितीमुळे या कराराचं पुनरावलोकन करणं आणि सुधारणा करणं गरजेचं आहे असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे करार पूर्णपणे मोडायचा नाहीये, परंतु कराराचं पुनरावलोकन म्हणजे करारामध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं काळानुरूप. कारण करार तर याच्या आधी अनेक दिसून येतात, परंतु करार झाल्यानंतर त्या करारामध्ये जर काही ड्रॉबॅक राहिले तर ते करार पुन्हा एकदा तयार करण्यात येतात किंवा त्या करारावरती पुन्हा एकदा चर्चा होते आणि त्या करारामध्ये ज्या मुद्द्यांचा समावेश केला आणि ते मुद्दे पुन्हा एकदा घेतले जातात. आणि याच पद्धतीने सिंधू पाणी वाटप कराराच्या संदर्भातला हा देखील एक महत्वपूर्ण सीन आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो एक शांततापूर्ण मार्गानं जलव्यवस्थापन चांगल्या पद्धतीने दोन्ही देशांचा व्हावं याच्यासाठी केलेला दीर्घकाळ टिकलेला हा करार होता. परंतु या कराराच्या माध्यमातून देशांना न्याय वाटप जरी होत असलं तरी आता सध्याचं सिच्युएशन बदललेलं आहे, पर्यावरणीय परिस्थिती बदललेली आहे, त्याच्यानंतर हवामान विषयक परिस्थिती बदललेली आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, पावसाचा काही भरोसा नाही, अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे भारताला अतिरिक्त पाण्याची गरज आहे. आणि बदलत्या काळानुसार नियम देखील बदलले पाहिजे, करार देखील बदलले पाहिजे, योजना देखील बदलल्या पाहिजे. काळानुसार माणसानं बदलणं गरजेचं आहे, म्हणूनच भारतीयांनी बदलणं गरजेचं आहे. म्हणून भारतीयांनी सिंधू करार हा मोडून या करारामध्ये अजून काही बाबी त्याचा समावेश करावा. एकतर सिंधू करार पूर्णपणे मोडून टाकावा आणि त्याचं उल्लंघन करावं, तर सिंधू करारामध्ये असणारे जे काही मुद्दे आहे या मुद्द्यांना अनुसरून आताचं सिच्युएशन पाहून याच्यामध्ये जलविद्युत प्रकल्प उभे करणे, जलविद्युत निर्मिती करणे किंवा नद्या ज्या आहेत त्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचं पाणी वळवणे हे काहींशी करणं गरजेचं आहे. जर तसं नाही झालं तर भारतीयांना देखील प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. येते लक्षात? समजतंय?
समजतंय का? एक 2 मिनिटं पाणी पितो. अशा पद्धतीनं सिंधू पाणी वाटप करण्यासंदर्भातल्या काही महत्वपूर्ण मुद्दे जे आपण ते पाहिले. अजून या करारासंदर्भातल्या अजून काही महत्वपूर्ण बाबी इथे बघूया की सिंधी पाणी वाटप जो करार आहे, पुन्हा काही नवीन मुद्दे आहे की हा भारत पाकिस्तान दरम्यान 1960 सालाचा एक ऐतिहासिक करार आहे. एक न्यायी आणि शांततापूर्वक करार म्हणून या कराराकडे पाहिलं जातं वर्ल्ड बँकेची मध्यस्थीने. आता याची वास्तविक गरज काय आहे तर ते पाहणं गरजेचं आहे. ज्या वेळेस 1947 मध्ये बघा भारत पाकिस्तानची फाळणी झाली, ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा सिंधू नदी प्रणाली भारतातून उगम पावून पाकिस्तानमध्ये जाते. त्यामुळे पाण्याचा स्रोत भारताकडे होता, पण मात्र त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नव्हता. त्याचा पूर्णपणे उपयोग किंवा त्या पूर्णपणे पाण्याचा उपभोग हा पाकिस्तानच घेत होतं. भारताला पाण्यासंदर्भात संघर्ष करावा लागत होता किंवा भारताला कुठल्याही प्रकारचं पाणी यातनं मिळत नव्हतं. तर देशामध्ये पाणी वाटपावरनं संघर्ष सुरू होण्याचं कारणच हे झालं की आपल्या देशात उगम पावलेली नदी जर पाकिस्तान जात असेल, आपण त्याच्यावरती धरण का बांधू शकत नाही किंवा ते पाणी वापरू का शकत नाही, तर यावरती वाद निर्माण झाला आणि म्हणून या कराराला 1947 नंतर या करारावरती चर्चा व्हायला सुरुवात झाली. तर संभाव्य युद्धाची स्थिती निर्माण झाली. पाणी वाटपाचा मुद्दा इतका गंभीर झाला की युद्धाची शक्यता होती आणि त्यानंतर वर्ल्ड बँकेने या ठिकाणी मध्यस्थी केली. म्हणजे हा फक्त एक काही कॉमन मुद्दा नव्हता की अचानक काहीतरी ठरलं, भारतीयांना असं वाटलं की पाणी आपण अडवलं पाहिजे आणि वर्ल्ड बँकेवाले आले ना हस्तक्षेप झाला, असं नाही. कारण स्वातंत्र्य झाल्यानंतर या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आधीपासूनच चर्चा होत होती आणि नंतर मग कुठेतरी या बाबीने भडका घेतला की पाकिस्तानला याचा फायदा होतोय, पण आपण या नद्या आपल्या मातृभूमीवरती आपल्या देशात या नद्या उगम पावत आहेत आणि याचा बेनिफिट जर आपला नसेल तर मग फायदा काय. तर मग याच्यावरती भारतीय लोक आक्रमक व्हायला लागली, भारत सरकार आक्रमक व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. युद्ध तर नंतर झालंच एक 4-5 वर्षानंतर ज्यावेळेस सिंधू नदी करार झाला, या करारानंतर 4-5 वर्षानंतर युद्ध झालंच. परंतु हे युद्ध व्हायच्या आधी जी सिच्युएशन होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर याच्यावरती नेहमी चर्चा चालू होती. याच्यावरती चर्चा चालू होती की सिंधू नदीचं पाणी वाटप जो आहे तो करार होणं गरजेचं आहे किंवा सिंधू नदी आणि त्याच्यानंतर चिनाब, रावी नदी, झेलम नदी असेल, चिनाब नदी असेल, यांचं पाणी जे आहे ते भारतीयांना वापरता आलं पाहिजे, यासाठी धरणं बांधले गेले पाहिजे, यावरती नेहमी चर्चा होत होती. परंतु सोल्युशन मात्र दिसत नव्हतं. म्हणून हा करार करण्यात आला आणि भारतीय सॉरी पुन्हा एकदा झालं इथे पुन्हा एकदा आल्या. आता बघूया सिंधू करार पाकिस्तानासाठी महत्वाचा का आहे. तर सिंधू करार नदी करार पाकिस्तानासाठी महत्वाचा का आहे याच्यावरती आधी चर्चा करणं गरजेचं आहे. कारण मगाशीच बोललो की जवळपास पाकिस्तानच्या 75% शेतीसाठी, किती 75% शेतीसाठी सिंधू नदी प्रणाली अत्यंत महत्वाची किंवा 75% शेती सिंधू नदी प्रणालीवरतीच अवलंबून आहे. मगाशीच बोललो की सिंधू नदी असेल, झेलम असेल, चिनाब असेल, या 3 नद्या महत्वाच्या पूर्वे साईडच्या, या 3 नद्या जे पाणी वाहून नेतात, या पाणी वाहून नेल्यावरतीच त्यांची जवळपास इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे ऍग्रिकल्चर बेस आहे आणि 75% शेती त्यांची या पाण्यावरती अवलंबून आहे. देशातील बहुतेक नद्या भारतातून उगम पावतात, त्यामुळे भारताकडे मोठा पाण्याचा स्रोत आहे. परंतु याचा वापरामध्ये अडथळे निर्माण होत आहे आणि पाकिस्तानमध्ये दुष्काळग्रस्त समस्या निर्माण होऊ शकते जर आपण पाणी अडवलं तर. पाकिस्तानमध्ये अशी समस्या निर्माण होऊ नये आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा हा एक करार आहे. त्या कराराकडे पाहिलं जातं कारण कोणत्याही माणसाला जीवन जगण्याचा हक्क आहे आणि जर एखाद्या माणसाचा आपण पाण्याचा हक्क जर हिसकावून घेत असणार किंवा पाणी जर आपण अडवलं तर हजारो लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे, असा प्रश्न उपस्थित जागतिक पातळीवरती झाला. परंतु भारताच्या अँगलला देखील विचार केला तर भारतात उगम पावणाऱ्या नद्या असून भारताला त्याचा फारसा पाण्याचा फायदा होत नव्हता. मग दोघही
मुद्द्यांवरती दोघही देशांच्या मुद्द्यांचा विचार करून इथे सोल्युशन काढण्यात आलं आणि नंतर मग हा करार झाला. आता अन्न सुरक्षेचा आधार पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरती आधारित कॅनल किंवा सिंचन व्यवस्था आहे. इथं लक्षात, जेही काही मोठमोठे धरणं आहेत, छोटी मोठी त्यांची धरणं, दोन एक महत्वपूर्ण धरणं आहेत आणि त्या धरणांच्या माध्यमातून जे काही कॅनल त्यांनी काढलेले आहेत, या कॅनलच्या माध्यमातून पूर्ण पाणी पुरवठा केला जातो. परंतु जर समजा या नद्यांना पाणीच नाही सोडलं किंवा आपण जर धरणं बांधून टाकली तर खालची यांची धरणच भरणार नाही. त्याच्यानंतर यांच्या नद्यांना पाणी राहणारच कसं पूर्णपणे जर आपण पाणी अडवून घेतलं तर. येतं लक्षात, 50% जरी आपण पाणी अडवलं किंवा आपण एक 4-5 मोठमोठे प्रोजेक्ट जरी बांधून टाकले या नद्यांवरती तर खाली पाणी जाऊ शकत नाही. आणि जर समजा खाली पाणी गेलं नाही तर किती मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून या ठिकाणी अन्न सुरक्षेचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो किंवा जर कॅनल नाही काढले तर त्यांच्या शेतीसाठी गहू असेल, तांदूळ असेल, ऊस असेल याची निर्मिती होणार नाही. आणि निर्मिती नाही झाली, अन्नधान्याचं उत्पादन नाही तर तिथे प्रॉब्लेम पाकिस्तानमध्ये. आणि त्याचं उत्पन्न जर नसेल तर त्यांची अर्थव्यवस्था म्हणजे स्वतःसाठी खायला अन्न तर लागतंच, परंतु अन्न विकावं सुद्धा लागतं. गहू तांदूळ फक्त ते स्वतःसाठीच खातात असं नाही, तर त्याची निर्यात देखील करतात. तर दोनही बाजूने फटका बसतो. एक म्हणजे अन्न सुद्धा कमी त्याचं प्रमाण होणार पाणी नसलं तर, आणि दुसरी गोष्ट जे अन्न निर्मिती होणार ते जे काही उरलेलं पाणी असेल त्या पाण्याच्या माध्यमातून फक्त स्वतः पाकिस्तान स्वतःसाठी त्याचं प्रोडक्शन करू शकतो किंवा स्वतःसाठी फक्त त्याचं उत्पन्न करू शकतो. पण ते उत्पादन विकू नाही शकत. इतक्या पातळीचं पाणी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः खायलाही पाहिजे आणि विकायलाही पाहिजे असेल, निर्यात सुद्धा करायची असेल आणि अन्नधान्याचं उत्पादन पाकिस्तानच्या जनतेसाठी देखील करायचं असेल तर पाणी मात्र लागेलच. म्हणजे आपण जर फक्त पावसाच्या पाण्यावर डिपेंड राहिलो तर नंतर जे दुबार पीक येतं ते येऊ शकेल का? गहू तांदूळ मका बाजरी ज्वारी अशी पिकं येतील का? पावसाळ्याच्या भरोशावर राहिलो तर फक्त पावसाळ्याचंच पीक येणार. तर मग 12 पिकं यावं यासाठी सिंचन व्यवस्था ही फार स्ट्रॉंग लागते. आणि त्यामुळे या करारामुळे अन्न सुरक्षा अबाधित राहते. जर हा करार नाही केला तर समस्या निर्माण होऊ शकतात. हा करार नाही केला तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यासाठी पाण्यावरनं होणारा जो संघर्ष आहे तो भारत पाकिस्तानमध्ये मोठा आतापर्यंत वाढलेला दिसून येतो आणि याचे तीव्र पडसाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पडताना दिसून येतात. आणि हा करार अजूनपर्यंत कायम आहे, परंतु हा करार मोडावा किंवा करारामध्ये काहीतरी बदल करावे, काहीतरी सोल्युशन काढावे. सध्याचं सिच्युएशन, दुष्काळग्रस्त परिस्थिती, पाण्याचं मोसमी जे वातावरण आहे ते नेहमी बदलत असतं. त्याच्यामुळे भारतीय लोकांना देखील येणाऱ्या काळामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. याच्यासाठी भारतीय लोक शक्यतोवर हा करार जो आहे हा करार मोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा भारताकडून या करारावरती काहीतरी सोल्युशन निघावं किंवा करारामध्ये अजून काही मुद्द्यांचा समावेश व्हावा, अजून काही मुद्द्यांचा त्याच्यामध्ये मुद्दे इन्क्लूड करावे की तुम्ही धरणं बांधू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट उभारू शकता. तर तसं नाही केलं तर भारतीय लोकांना समस्या निर्माण होतील की भारताला या नद्यांचं पाणी जे आहे ते न्याय्य वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही असं वाटतंय. म्हणून हा करार आपण या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जलविद्युत प्रकल्पावरील प्रभाव पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीवरती नद्यांवरती जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेले आहे. जर सिंधू नदी प्रकल्प नदी प्रणाली जर त्यांच्याकडे नसती तर त्यांना वेगवेगळे जलविद्युत प्रकल्प बांधता आले असते. म्हणजे फक्त पाण्यामुळे शेतीचं उत्पादन कमी होईल किंवा अन्नधान्य त्यांना बाहेरून आयात करावं लागेल असं नाही, तर पाण्यामुळे जलविद्युत निर्मिती सुद्धा फटका बसू शकतो. आणि जलविद्युत निर्मिती नसेल तर वीज निर्मिती नाही होणार. अशा स्वरूपाचा फटका बसू शकतो. म्हणून जर पाण्याचा प्रवाह अडवला तर ऊर्जा निर्मितीवरती याचा परिणाम होईल. ऊर्जा निर्मितीवरती परिणाम झाला, नुसतं पाणी असून फायदा नाही, ऊर्जा सुद्धा पाहिजे. कारण इलेक्ट्रिसिटी असेल तरच पाण्याचं या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी वाहून जाऊ शकतं. तर तीनही बाजूने फटका बसू शकतो. अन्न सुरक्षा विधेयक धोक्यात येऊ शकतं, अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते, अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, शेतीला फटका बसू शकतो, जलविद्युत निर्मितीवरती त्याचा मोठा फटका बसू शकतो आणि मोठी प्रॉब्लेम्स देखील होऊ शकतो. म्हणून अशा पातळीवरती भारतावरती बंधनं येतात आणि त्यामुळे पाकिस्तानचे प्रकल्प जे आहेत ते सुरक्षित राहतात. तिथे पाकिस्तानसाठी सेफ्टी आहे. आता यावरती किशन गंगा प्रोजेक्ट सारखा प्रोजेक्ट जर आपण बांधला तर निश्चितपणे किशन गंगा प्रोजेक्ट बांधल्यानंतर आपल्याला सुद्धा जलविद्युत निर्मिती करता येऊ शकते. आपल्याला सुद्धा वेगवेगळे कॅनल काढून वेगवेगळ्या भूभागापर्यंत म्हणजे इथले पंजाब प्रांत असेल किंवा राजस्थान असेल अशा अनेक भूप्रदेश आपण सुपीक करू शकतो कॅनल काढून. भरपूर सोल्युशन निघू शकतं. परंतु इथे एक महत्वपूर्ण बाब या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सिंधू पाणी वाटप करार जो आहे याच्यामध्ये थोडी पार्शालिटी झाली आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज हे
पाकिस्तानला देण्यात आलेला आहे, म्हणून बहुतांशी पाणी पाकिस्तानला देण्यात आले आणि म्हणून या कराराचं पुनरावलोकन व्हावं किंवा या करारामध्ये पुन्हा एकदा काहीतरी बदल व्हावे असं भारताकडनं या ठिकाणी सूर उगवला जात आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आतापासून ही वातावरण निर्मिती होत आहे. येतं लक्षात? समजतंय? समजतंय का? चला पुढे जाऊया. तर नेहमी आंतरराष्ट्रीय मंचावरती भारत विरोधी तक्रारी जो आहे तो पाकिस्तान करत असतो आणि त्यांच्या दृष्टीनं हा एक धोरणात्मक लाभ देखील आहे. जर समजा त्यांनी कंप्लेंट नाही केलं, जगासमोर या गोष्टी मांडून नाही दिल्या, तर याच्यावरती सोल्युशन निघणार नाही आणि भारत पुढे जाऊन भविष्यात काही स्टँड घेऊ शकतो. किशन गंगा प्रोजेक्ट सुरू केला, त्याच्यासारखा अजून दुसरा प्रोजेक्ट, तिसरा प्रोजेक्ट, चौथा, पाचवा असे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण सुरू करून धरणांमध्ये पाणी अडवून त्याचा फायदा जास्तीत जास्त जलसिंचनासाठी आपण घेऊ शकतो, आपल्या शेतीसाठी घेऊ शकतो, जलविद्युत निर्मितीसाठी घेऊ शकतो, उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी आपण घेऊ शकतो. त्यात देशाची अर्थव्यवस्था प्रगत होऊ शकते. असे बेनिफिट्स आपण या माध्यमातून घेऊ शकतो आणि त्याचा तोटा मात्र पाकिस्तान होऊ शकतो. म्हणून पाकिस्तान या मुद्द्यावरती नेहमी भारतासोबत वाद घालताना दिसून येतो. तर आर्थिक, सामाजिक, पर्यावरण विषयक स्थैर्याचा आधार आहे आणि भारताकडून पाण्याचा सतत पुरवठा चालू राहावा यासाठी हा करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा करार आहे. आता सिंधू पाणी वाटप करण्याचे जिओ पॉलिटिक्स म्हणजे भू राजकारण कसे आहे ते आपण बघूया. आता भारत पाकिस्तान संबंधांवरती परिणाम करणारा किंवा संबंधांमधील स्थैर्याचं एक उदाहरण मानलं जातं आणि दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊनही आतापर्यंत हा करार मोडला नाही आणि भारताने वेळोवेळी या कराराचे पुनर्विलोकन करणार असे सांगून पाकिस्तानवरती राजकीय दबाव आणला किंवा पाकिस्तानवरती एक प्रकारचं प्रेशर आणलं. पाकिस्तानला सांगितलं की आम्ही सिंधू वाटप करार केलेला आहे, परंतु आम्ही या करार मोडत आहोत किंवा अशा स्वरूपाचा करार आम्हाला नकोय, आम्ही या करारामध्ये फसलेलो आहोत. तर त्यावेळेस ज्यावेळेस हा करार केला होता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आताचं सध्याचं सिच्युएशन वेगळं आहे. आताचं हवामान बदललेलं आहे, क्लायमेट चेंजच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, मान्सून पाहिजे तसा येत नाही, त्याच्यामुळे भारताला जे आवश्यक लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा आहे तो मिळत नाही. भारताची लोकसंख्या देखील वाढलेली आहे. ज्या ज्या वेळेस पाकिस्तान भारतावरती कुरघोड्या करतं किंवा पाकिस्तान भारतावरती अटॅक करतो आतंकवादाच्या माध्यमातून किंवा सीमेवरती नेहमी कुठले ना कुठले वाद सुरू असतात, त्यातला त्यात चीन नेहमी पाकिस्तानला सपोर्ट करताना दिसून येतो आणि अशा वेळेस मात्र भारत एक प्रकारचा नैतिक दबाव किंवा प्रेशर टाकण्यासाठी आम्ही सिंधू पाणी वाटप करार मोडत आहोत, म्हणजे ते फक्त नुसतं त्यांनी हल्ला केला आणि आपण नुसतं ब्लॅकमेल जरी केलं तर त्यांची छाती धडधड करायला लागून जाते. कारण जर आपण कुठल्या प्रकारे त्यांना प्रत्युत्तर नाही दिलं, आता तर 100% होणार की आपण सिंधू पाणी वाटप करायचं त्याच्यावरती सोल्युशन काढणार आणि तो करार आपण मोडला पण नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंट जे आहे ते घेणारच आहे. आता आपण भारतीय लोक ऍक्शन मोडवरती आलोच आहोत. भारत सरकार यावरती 100% विचार करत आहे आणि याच्या संदर्भात काम देखील सुरू झालेलं आहे. तर यांना गोळ्या घालून न मारता पाणी मागून मारायचं आपण जर ठरवलं तर निश्चितपणे हे होऊ शकतं, परंतु यासाठी काही आंतरराष्ट्रीय करार आहे. या कराराला थोडस बाजूला ठेवून किंवा कराराला मोडून आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, तरच निश्चितपणे याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकेल येणाऱ्या काळात. तर भारताला रणनीती विषयक वरचष्मा या कराराच्या माध्यमातून आहे. भारत केव्हाही त्यांना धमकी देऊ शकतो, तुम्ही आमच्याशी चांगलं नाही वागले तर आम्ही हा करार मोडून टाकणार. ते घाबरून जातात. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये आतापर्यंत हा करार आपण मोडला नाही, पण येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणे हा करार आपण मोडू शकतो. आता पाण्याचा प्रवाह मर्यादित प्रमाणात नियंत्रित करू शकतो. त्यानंतर भूराजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानसाठी सतत चिंता आणि धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. चीन अप्रत्यक्षपणे ब्रह्मपुत्र नदी सारख्या पाण्याच्या मुद्द्यांवरून वाद घालत असतो. भारताचा वाद फक्त सिंधू नदी पाणी वाटपावरूनच नाही तर ब्रह्मपुत्र नदीच्या पाणी वाटपावरून देखील चीन सोबत वाद आहे आणि चीन नेहमीच या ठिकाणी भारताला यावर डावलत असतं आणि ब्रह्मपुत्र नदीच्या पाणी वाटपावरून भारत आणि चीनचा जसा वाद चालू आहे त्याच पद्धतीनं पाकिस्तानचा सिंधू नदी पाणी वाटपावरून वाद सुरू असल्यामुळे चीन नेहमी पाकिस्तानला भडकवायचं काम करतो. चीन नेहमी इकडचं सिच्युएशन सांगून वेळ मारून जातं आणि चीन नेहमी पाकिस्तानला काय करतं की तुम्ही भारतीय लोकांना एक प्रकारे प्रेशराईज करा. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या निधी वाटपाचे करार झाले आहेत त्या कराराचे तुम्ही संदर्भ त्यांना देऊ शकतात भारतीय लोकांना. अशा पद्धतीनं चीन पडद्याआड सपोर्ट करायचा प्रयत्न पाकिस्तानला करतं आणि या करारावरती
एक छुपा पाठिंबा जो आहे तो चीनचा पाकिस्तानला आहे. कारण भारतासोबत ब्रह्मपुत्र नदीवरनं देखील चीन सोबत वाद सुरू असल्यामुळे नेहमी चीन जो आहे तो कुरापत्या करत असतो, कुरघोड्या करत असतो आणि पाकिस्तानला देखील कुरापत्या करण्यास किंवा कुरघोड्या करण्यामध्ये पाकिस्तान तो ऑलरेडी बाहेर आहे, परंतु त्यांना एक प्रकारचा बॅक सपोर्ट जो आहे तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चीन करत असतो. येत्या लक्षात. तर त्यामुळे भारताला पाकिस्तान सोबत सिंधू करार आणि एक महत्वपूर्ण करार वाटतो आणि जेणेकरून चीन सारख्या देशाला पाकिस्तानच्या बाजूने उभं राहण्याची संधी मिळणार नाही, म्हणून भारत इथे वेगळ्या नजरेने या ठिकाणी पाहत असतो. आता आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची शक्यता काय, तर सिंधू करारात वर्ल्ड बँक मध्यस्थी संस्था म्हणून सामील आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या पाणी वादामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत पाकिस्तान हा घेऊ शकतो. आता मध्यस्थी जर समजा वर्ल्ड बँक असेल तर वर्ल्ड बँक म्हटलं म्हणजे जागतिक बँक आहे, किती केलं तर IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, आयोलो असेल, युनो असेल, UNFCCC असेल, ज्या काही फेमस आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना आहेत या संघटनांचा अशा करारांना निश्चितपणे पाठिंबा असतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावरती आपण जर काही वेगळा प्लॅन करण्याचा प्रयत्न केला किंवा हा करार मोडण्याचा प्रयत्न केला किंवा करार न मोडता आपण ऍक्शन मोड मध्ये वेगवेगळे धरणं, जलविद्युत प्रकल्प बांधायला सुरुवात केली किंवा नद्यांचं पाणी आपण वळवायला सुरुवात केली तर कुठेतरी आपल्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव येऊ शकतो. हा थोडासा बेनिफिट पाकिस्तानला आहे. जर समजा इथे मध्यस्थी वर्ल्ड बँक नसते आणि हा करार भारत पाकिस्तान मध्ये झाला असता आणि या करारासंदर्भात एवढी फारशी चर्चा जरी नसती आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तरी भारताने काही ना काही लगेच सोल्युशन काढलं असतं आणि लगेच भारताने त्यावरती उपाय योजना काढली असती. परंतु आंतरराष्ट्रीय संबंधांचा ज्यावेळेस इथे संबंध येतो किंवा हा एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय करारामध्ये मोडला जाणारा करार येतो आणि त्यातल्या त्यात इथे मध्यस्थी म्हणून एक आंतरराष्ट्रीय महत्वपूर्ण बँक असल्यामुळे हा करार मोडण्यासाठी 4 वेळेस विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची वेगळी इमेज आहे. भारत हा चीन आणि पाकिस्तान सारखा कुरापतखोर देश नाही. भारत हा पाकिस्तान आणि चीन सारखा कुरघोडा करणारा देश नाही. भारत हा पाकिस्तान आणि चीन सारखा सायबर अटॅक, आतंकवादी हल्ले किंवा वेगवेगळ्या सीमावादांवरनं, आजूबाजूच्या देशांवरनं विनाकारण वाद निर्माण करणं अशा स्वरूपाचा देश हा भारत देश नाहीये. आपल्या देशाची इमेज ही जागतिक पातळीवरती वेगळ्या स्वरूपाचे, त्यामुळे थोड्याशा नैतिक जबाबदाऱ्यांचा विचार करून त्याच्यानंतर पाकिस्तान हा भारतातूनच निर्माण झालेला देश असून उगीच पाकिस्तानी लोकांना कशाला समस्या मध्ये टाकायचं. सर्वसामान्य जनता जी आहे ती युद्धामध्ये नेहमी तिचं नुकसान होत असतं. म्हणजे ज्यावेळेस दोन सरकार एकमेकांच्या विरोधात लढतात किंवा ज्यावेळेस दोन देश एकमेकांविरोधात लढतात त्यावेळेस युद्धामध्ये नुकसान कोणाचं होतं तर आम जनतेचं होत असतं नेहमी. त्याचमुळे भारत देखील एक थोडासा मॉरल सपोर्ट या करारासंदर्भात आतापर्यंत करत आला होता की पाणी हे जीवनावश्यक घटक म्हणून मानलं जातं आणि आपण जर एखाद्या माणसाचं पाणीच जर अडवलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये खूप समस्या त्या भागातील लोकांसाठी निर्माण होऊ शकतात. दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती आपल्यावरती सुद्धा येऊ नये याच्यासाठी भारत एक प्रकारे पाकिस्तानला थोडं नैतिकतेनं आतापर्यंत हँडल करण्यात आलेला आहे आणि सिंधू नदी पाणी वाटप करारावरती कुठल्याही प्रकारे भारताने पाकिस्तानला डिवसलं नाही किंवा डावललं नाही, येतं लक्षात. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र पाकिस्तानच्या अशा कुरापत्या जर चालूच राहिल्या तर मात्र इथे समस्या निर्माण होऊ शकतात. कारण पाकिस्तानचा उरी हल्ला असेल, पहलगाम हल्ला असेल, याच्या आधी आपले जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 40-45 जे काही CRPF कॉन्व्हॉय होती याच्यावरती हल्ला केला होता. तर तिथे देखील अनेक जवान शहीद झाले होते. त्याच्यानंतर छोटे मोठे वारदात होत असतात. कंटिन्युअसली सीजफायर चालू असतं. जरी समजा आपण असं म्हणत असलो की आपल्या सीमा या सेफ आहेत तरी सुद्धा तुम्ही पूंछ, पहलगाम, कुपवाडा या सीमावर्ती भागात जर गेलात भारत पाकिस्तान तर तुम्हाला कंटिन्युअसली फायरचा आवाज येत राहणार. असं नाही की ते भारत पाकिस्तान सीमा म्हटलं म्हणजे एकमेकांच्या शेजारी शेजारी लोक आहेत, सैनिक उभे आहेत, एकमेकांशी बोलतात. हा काही ठिकाणी असा भाग आहे, परंतु काही ठिकाणी नेहमी कंटिन्युअसली फायर सुरू असतं. जर समजा तुमचं कोणी जवळचे मित्र मैत्रिणी कोणी असेल फोर्समध्ये त्यांना विचारा, 24 तास फायरिंगचा आवाज हा येतच असतो आणि या 24 तास होणाऱ्या फायरिंग मध्ये कोणी ना कोणी एखादा जवान हा शहीद होत असतो. त्यातल्या त्यात सीमावर्ती भागामध्ये छोटे मोठे रॉकेट लॉन्चर डागणं, त्याच्यानंतर जे काही ड्रोन हल्ले त्या ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सीमावर्ती भागातल्या लोकांना टार्गेट करणं हे केलं जात असतं आणि याच्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, वित्तहानी होते, जनजीवन विस्कळीत होतं आणि अनेक समस्या निर्माण होताना दिसून येतात. आणि आतापर्यंत झालेल्या या हल्ल्यांना भारताने युद्धाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय, परंतु या पाणी वाटप करारावरती मात्र भारत आतापर्यंत बोलला नव्हता.
आणि आपल्याला सर्वसामान्य लोकांना सुद्धा या बाबी माहिती नव्हत्या. आपल्याला फक्त माहिती की भारत पाकिस्तान सीमारेषे दरम्यान मॅकमोन रेषा आखलेली आहे आणि आपला भारत पाकिस्तान होणं सीमावाद चालू आहे. पाकिस्तान लोक आतंकवादी लोकांना सपोर्ट करतात आणि पाकिस्तानी आर्मी आतंकवादाने आपल्या इंडियामध्ये नेहमी आतंकवाद पसरवण्यासाठी टाकत असतात. या सगळ्या गोष्टींवरती एकच सोल्युशन आहे. ब्रह्मास्त्र म्हणजे काय आहे तर सिंधू नदी करार. दॅट्स इट. त्यांचं तोंड जर पूर्णपणे बंद करायचं असेल ना, आपण सिंधू नदी करार जर मोडला तर अक्षरशः पाण्याने तडफडून मरतील इतक्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर भारत यावरती निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये विचार करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा वेटच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हे फेसबुक असेल, अमेझॉन असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, हे सगळं कमच आहे, अमेरिकेचं आहे. तर अमेरिका शक्यतो भारताच्या विरोधात बोलण्याचा किंवा पाऊल घेण्याचा विचार करतच नाही. त्यातल्या त्यात चीन जो आहे, चीन देखील कुरापत्या जरी करत असला लपून, कुरापत्या जरी करत असला पडद्याआड राहून, तरी सुद्धा चीन भारताच्या विरोधात एकाएकी स्टँड घेत नाही. कारण भारत ही चीनसाठी देखील एक मोठी बाजारपेठ आहे. भारतासोबत चीनचे आधीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापारविषयक संबंध आहे. अमेरिकेसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचे व्यापारविषयक संबंध आहे. रशियाकडनं भारत नेहमी मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल विकत घेत असतं. सौदी अरेबिया, इराक, इराण यांसारख्या गल्फ कंट्रीकडनं नेहमी क्रूड ऑइल विकत घेत असतं. पण भारताचा भूप्रदेश मोठा आहे, भारताची लोकसंख्या मोठी आहे. भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आतापर्यंत जगात उभरलेली आपल्याला दिसून येते आणि इतकी मोठी बाजारपेठ असणाऱ्या या देशासोबत अचानक कोणीही देश वैर घेऊ शकत नाही. कारण आज जर अमेरिकेनं आपल्यासोबत वैर घ्यायचं म्हटलं तर त्यांचं फेसबुक, अमेझॉन, ट्विटर, गुगल, युट्यूब काय असेल नसेल ते सगळं बंद पडणार. येते ना, ही समस्या लक्षात येते ना. त्याच्यामुळे अमेरिकन लोक असं करू शकत नाही. इतक्या सारे मोबाईल कंपन्या आहेत, त्यांचा ऍपल असेल, ऍपलचे लॅपटॉप्स असतील, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या हजारो कंपन्या असतील, अशा ते प्रोडक्ट कुठे विकतील ते सुद्धा विकू शकत नाही. अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून अमेरिका यामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरफेअर करत नाही. रशिया तर आपला मित्र राष्ट्र आहे. त्याच्यानंतर बाकीचे इतर जे ते काही देश आहेत, चायना बॅक सपोर्ट करतो. आता चीनने पूर्णपणे पाकिस्तानला या युद्धामध्ये पाठिंबा दिला नाही किंवा चीनने काही भूमिकाच बजावली नाही या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूने. कारण चीनला भीती होती जर आपण पाकिस्तानच्या बाजूने उतरलो तर निश्चितपणे इथे फटका जो आहे तो आपल्याला बसू शकतो आर्थिक. म्हणून चीनने कुठली भूमिकाही घेतली नाही आणि चीनच्या कुठल्याच पंतप्रधानांनी किंवा राष्ट्राध्यक्षांनी किंवा संरक्षण खात्यातील कुठल्याही मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा दिले नाही. परंतु काय दिलं तर ड्रोन दिले आणि ते पण फेक ड्रोन दिले. म्हणजे चीनला पाकिस्तानला वस्तू विकायच्या पण आहेत आणि विकून पैसे कमवायचे पण आहे आणि भारतासोबत दुश्मनी पण नको. भारतीयांना पण आनंद झाला की बाबा तुम्ही इतके भयंकर खराब ड्रोन दिले की त्याचा बेनिफिट आम्हाला जास्त झाला. अजून अशा प्रकारचे ड्रोन द्या की त्याचं काहीच काम पण ते ड्रोन त्यांना काहीच कामात पडणार नाही. जे चीननं पूर्णपणे त्यांना फसवलं. ज्या पद्धतीनं श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिकल क्रायसिस आलं होतं आणि श्रीलंकेला औषधी आणि बी बियाणे हे खराब क्वालिटीचे प्रोव्हाइड केले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण त्या ठिकाणी झाल्या आणि श्रीलंका पूर्णपणे त्या 2 वर्षामध्ये संपलं एक प्रकारे. अशा स्वरूपातच या चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला खराब ड्रोन देऊन फसवलं एक प्रकारे. आणि त्याचा फसवून म्हणजे पाकिस्तानला फसवलं नाही, त्यांना फसवलं आणि त्यांना फसवलेलं आपल्यासाठी जास्त बेनिफिट होतं. उलट यावेळेस चीन ही आपल्या कामात आली. चीन ही पाकिस्तानच्या बाजूने नव्हती. पाकिस्तानला ड्रोन विकला असेल, काय असेल नसेल ते युद्ध सदृश साहित्य विकलं असेल, पण ते काही कामचेच नव्हते. म्हणजे सगळे भंगार, काय म्हणून आपण त्यांना, खेळणी होती, खेळणी. अशी खेळणी विकून पाकिस्तानची फसवणूक झाली. पाकिस्तानचे ड्रोनच मुळात काही कामात आले नाही. त्यामुळे चीनने एक प्रकारे आपल्यासोबत एक चांगली मैत्री या माध्यमातून निभवली असं म्हणायला काही हरकत नाही आणि कुठल्या प्रकारे चीनने या ठिकाणी इंटरफेअर केलं नाही. म्हणून आपल्यासाठी तो एक बेनिफिट झाला. तर भारतासाठी एक राजनैतिक दबाव तंत्र म्हणून आपण नेहमी या सिंधू नदी वाटप कराराकडे पाहत असतो. सिंधू नदी वाटप करार आपण केव्हाही मोडू शकतो असं भारत नेहमी काय करत असतो, नेहमी सांगत असतो पाकिस्तानला. एक प्रकारे ब्लॅकमेलिंग या कराराच्या माध्यमातून आपण करत आतापर्यंत होतो. परंतु आपण थोडीशी नैतिकता बाळगून या करारावर कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली होती. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र आपण 100% या कराराबद्दल विचार करणार आहोत. तर जलविरोधी युद्ध, भविष्यात पाण्याची टंचाई वाढल्यास सिंधू कराराचा भंग होऊ शकतो आणि याचं उल्लंघन होऊ शकतं. आणि येणाऱ्या कालखंडात म्हणजे याचे चित्र आताच आपल्याला उमटलेले दिसून येत आहेत. कारण भारत नेहमी सांगतो की पूर्वीच्या काळासारखा मान्सून आता होत नाही, क्लायमेट चेंज झालेला आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहेत, मोठे मोठे दुष्काळ पडत आहेत, आम्हाला पाण्याची कमतरता भासत आहे. तर आम्ही हा करार पूर्णपणे मोडत आहोत. आमच्याच देशात मध्ये उगम पावलेल्या नद्यांचा बेनिफिट आम्हाला जर घेता येत नसेल तर त्याचा काय फायदा आहे. याच्यासाठी भारत याच्यावरती नेहमी विचार करताना दिसून येत आहे. आणि भारताचं म्हणणं असं आहे
की आम्ही हा करार येण्या काळात मोडू. तर म्हणून या कराराचा भंग होऊ शकतो. अशा वेळी भारत पाकिस्तान जलाधारित संघर्ष उद्भवू शकतो आणि दक्षिण आशिया भागात अस्थिर्य निर्माण होऊ शकतं. अशा पद्धतीनं सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो भारत पाकिस्तान चीन व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या भूराजकीय बाबींचा जर आपण विचार केला तर एक महत्वपूर्ण करार म्हणून या कराराकडे पाहिलं जातं. तर आजच्या दिवस आपण 1 तासाचंच लेक्चर घेऊ. उद्या आणि परवा आपण वाटल्यास एक्स्ट्रा ऍडिशनल जे काही लेक्चर्स आहेत ते घेऊ शकू. कारण घसा जो आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे. बोलताच येत नाहीये. त्याच्यामुळे आज आपण थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.